तर मंडळी, आपण शिवमहापुराण कथेच्या ग्राउंडवरती आहोत. आज शिवमहापुराण कथेचा 4था दिवस आहे आणि आता आपल्याशी खास बातचीत करण्यासाठी आहेत खुटवट नगरच्या नगरसेविका हर्षदा गायकर. मॅम, तुमचं द पॉइंट नाव मध्ये मनापासून स्वागत. तर माझा पहिला प्रश्न हाच असेल की नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा होते, या संदर्भात काय सांगा? खरं तर मी खरंच पहिल्यांदा तुमचं धन्यवाद देते आणि खरंच सांगताना आनंद होतो. तुम्ही बघत असाल की नाशिक भूमी ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज शिवमहाराजांचा पिता महादेव शंकर भगवान यांचं जर इथे महापुराण होत आहे. तुम्ही बघत असाल संपूर्ण उत्तर प्रदेशातनं लोक इथे आली आहेत. जरी नाशिक म्हटलं तरी संपूर्ण उत्तर प्रदेश असेल, जसं शहापूर असेल, कल्याण असेल, धुळे असेल, मालेगाव असेल, नंदुरबार असेल, अशा ठिकाणावरनं महाराष्ट्रात काही पुण्याची लोक आहेत की जे इथे येऊन अनेक दिवसापासून स्थायिक झालेली आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटते की प्रत्येक जण येणारा व्यक्ती किंवा प्रत्येक जण येणारा भाविक असं म्हणतोय की ताई, हे जे काही नियोजन असेल, कारण तुम्ही बघत असाल की आम्ही दादा भुसेंच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं नियोजन केलंय, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कामकाज करतोय. त्यामुळे आमचा दिवस इथे जातोय, सकाळ आल्यापासून संध्याकाळी जायला 1-12 होतात. तर ज्यावेळेस आम्ही कथा झाल्यानंतर जेव्हा लोकांमध्ये फिरतो की नियोजन काय वाटतं किंवा कुठली कमी आहे, तर प्रत्येक नागरिक म्हणतो की, नागरिक म्हणण्यापेक्षा आपण भाविक म्हणूयात की प्रत्येक भाविक म्हणतोय की अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतोय की इथला येणारा भाविक हा मी उन्हात आहे, मी सावलीत आहे, मी VIP मध्ये बसलो आहे की मी उन्हात बसलोय, मी बाहेर बसलोय, याचा कुठलाही विचार न करतात अगदी शंकर भगवानांना म्हणजे प्रदीपजी मिश्रांच्या यांच्या वाणीतून शंकर भगवानांना ऐकण्यासाठी इथे आलेले असतात. आणि मला असं वाटतं की ह्याच माध्यमातून मला सांगायचं वाटतं शेवटी काय गर्वाचं काय हिंदू आहे. करेक्ट, एकदम करेक्ट बोललात तुम्ही, गर्वाचं काय हम हिंदू आहे. आणि हे जे आयोजन आहे, अगदी तुम्ही सुरुवातीपासून या आयोजनात आहात, तर आयोजन कशा पद्धतीने करण्यात आलं, कुठल्या स्टेप्स तुम्ही पहिल्या आखल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील याचा अंदाज होता? अर्थातच अंदाज होतात, कारण तुम्ही बघित असाल सगळ्यात पहिले मालेगावला हे शिवपुराण झालं, अतिशय लाखोंच्या संख्येत तिथे भाविक होते. त्यानंतर धुळ्यामध्ये झालं, त्यामुळे आम्हाला खात्री होतीच की इथे लोक असणारच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं टास्क आमच्यासाठी होतं इथे, कारण नाशिक महानगरपालिका आहे, सिटी आहे, डेव्हलप आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला सरसकट जागा मिळेल का, हे आमचं सगळ्यात मोठं टास्क होतं. आणि हे शोधण्यासाठी आमचे जवळ 15 दिवस गेले, पण सगळ्यांनी प्रयत्न करून. आणि मला सांगताना आनंद होते की दादा भुसेंनी शिवसेना पक्ष साईडला ठेवून सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्रित करून हा सगळा कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि मला वाटतं हा मोठेपणा आहे. तुम्ही बघा, आजचा 4था दिवस आहे, पण त्यांनी कधीही कुठेही पक्षाचा उल्लेख केलेला नाहीये, कारण ते सगळं सोडून आम्ही एकत्र येऊन, सगळे पक्ष एकत्र येऊन, समाजसेवक असतील, काही फाउंडेशन असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही आज एवढं मोठं कार्यक्रम त्यांच्या खरं तर त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं शक्य आहे. ज्या पिता महादेव आपे सब मुमकिन आहे. करेक्ट आहे. आणि पंडित प्रदीपजी मिश्रा किंवा एकंदर शिवमहापुराण कथेबद्दल काय सांगा? अरे, त्यांच्याबद्दल काय बोलावं. खरं तर मला पंडितजी मिश्रांबद्दल इतकंच बोलायचं आहे की त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शिवाला मिळवलंय असं म्हणूयात. कारण तुम्ही बघत असाल हे कलियुग आहे, धावपळीचं जीवन आहे आणि प्रत्येकाला पुरेसा वेळ देता येत नाही. पण यात मला अगदी म्हणजे अंडरलाईन नमूद करायचंय की या सगळ्यामध्ये यूथ तुम्ही बघत असाल इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की जे आजकाल सगळं आपण बघत असाल नाशिकमध्ये काय वातावरण चालू आहे सगळीकडे, पण हे सगळं सोडून आज सगळं यूथ एकत्र येऊन ह्या महाशिवपुराण कथेमध्ये सगळे स्वयंसेवक म्हणून अगदी उभे आहेत. आणि त्यांनी अगदी काही मला काल काही मुलं तीच म्हणत होती, आज युवती सेनेचं काम करत असताना मुलींशी संबंध येतो, तर त्यावेळेस त्यांचं उत्तर काल तेच होतं की ताई असं वाटतं की इतक्यात 2 दिवस गेले, इतक्यात 3 दिवस गेले, कारण त्यांना या सगळ्याचा आनंद मिळतोय. आणि खरंच महत्वाचं म्हणजे की ते हे सगळं अगदी मनापासून करतायत की मुलांना उभं राहा आणि हे सांभाळा असं न करता ती पण त्यांचं इंट्रीब्युशन आपल्या सगळ्यांना देतायत. आणि निश्चितच मी या सगळ्याच्या माध्यमातून मला संधी मिळाली तर मी सगळ्या नाशिकरांच्या, सगळ्या भाविकांच्या माध्यमातून दादाजी भुसे यांना अगदी मनापासून मी खूप धन्यवाद देईल. कारण प्रदीपजी मिश्रांना जवळ बघण्याची संधी फार क्वचित मिळते आणि आज नाशिकरांना मिळाली आहे. आणि शिवमहापुराण कथा जशी होते असं कळलं तसा नाशिककरांनीच काय तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेरच्या नागरिकांनी देखील अगदी उत्तम प्रतिसाद दिला. नाशिककरांचा या सगळ्यात कसा सपोर्ट होता? अरे म्हणजे अंगाला काटा आला की मी काल 12:30-1 पर्यंत इथे होते, तर आता लोकांचे संपर्क आल्यामुळे मला हे इथे जाणवले की फक्त पाथडी फाटाच नाही तर संपूर्ण नाशिक शहरातनं, नाशिक रोड असेल, देवळाली असेल, आपल्याकडचं DGP असेल, सातपूर असेल, सगळी लोक ही इथे स्वयंसेवक म्हणून येत आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी बाकीचे लोक इथे आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत आणि जेव्हा एक कुटुंब म्हणून कुठल्या गोष्टीचं काम होतं ते
100% मार्गी आणि अगदी उत्तमरित्या होतं. क्या बात आहे. आणि मग आता तुम्ही जर आयोजनातच असाल तर मला आणखी एक भाविकांच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे की पुढचं शिव महापुराण कथा कधी कुठे कसं होणार? अरे नक्कीच निश्चित. खरं तर आज 4था दिवस आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे बरेचसे लोक म्हणतात की ताई आपण जी लोक आता मिळत होती, कारण कसं असतं एक डेली लाईफ मधनं कुटुंब परिवार या सगळ्याच्या व्यतिरिक्त मला सांगता आनंद होतो की इथे येणारी काही जी भाविक आहेत ती नाशिक शहरातलीच आहेत, जे मुक्कामासाठी आलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं की ताई हे संसार वगैरे चालूच असतं आणि याला आम्हाला वेळ द्यायचा आहे, शंकर महाराजांना ऐकायचं आहे, भगवानांना ऐकायचं आहे. आणि निश्चित मला ह्या जो प्रश्न आहे सेम आमचा काल दादा भुसेंजी सोबत तेच बोलणं झालं की आपण आता यांना पुढच्या वेळेस कधी बोलवायचं, तर ते बोललेत की आपण निश्चितच एक साधारण 5-6 महिन्यामध्ये परत प्रयत्न करूयात. त्यामुळे अशी खात्री आहे दादानी दिलेला शब्द ते पाळतील. क्या बात आहे. म्हणजे आता मी खऱ्या अर्थाने सांगते की शिवभक्त फार खुश होणार आहे हे सगळं ऐकून. लवकरात लवकर पुन्हा एकदा नाशिक भूमीत हे शिव महापुराण कथा पार पडो अशी पूर्ण शिवभक्तांची आणि आमची देखील प्रार्थना आहे. थँक्यू सो मच तुम्ही इतकी चांगली प्रतिक्रिया आम्हाला दिल्याबद्दल.